करायचं कारण नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. बर, आनंदजी, सत्ताधाऱ्यांचा विरोध असायचं काही कारण नाही असं स्पष्टपणे म्हटलं जात आहे, पण त्याचबरोबर तिकडनं कुठली सक्रिय प्रतिक्रिया येते असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही समाधानी आहात का ज्या पद्धतीने सरकार आता या सगळ्या निवडणूक आयोगासंदर्भातल्या गोष्टींना हाताळतंय किंवा त्याला उत्तर देत आहे? पूर्वीजी आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. पूर्वीजी मी तुम्हाला सलाम हे करतोय. तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने भाजपचे जे प्रवक्ते बसलेले आहेत त्यांच्या जे आन्सर होता हे तुम्ही लोकांच्या समोर आणले, यासाठी तुमचा खूप स्वागत. भाजपचे प्रवक्ते काय म्हणत आहे की दुबार मतदार आज हे नवीन नाही, म्हणजे हे पंडित नेहरू जवाहरलाल नेहरूजी पासून आजपर्यंत आहे. ठीक आहे, 2014 पासून 2025 पर्यंत तुमची सरकार आहे. तुम्ही निवडणूक आयोगाचा विरोध का करत नाही? तुम्हाला कळलेला आहे मुद्दा काय आहे? सगळं विरोधक म्हणून सगळं जनता रस्त्यावर येत आहे आणि सांगत आहे की हे निवडणूकचे जे अधिकारी आहेत हे चुकीचं काम करत आहेत, दुबार मतदार जे आहेत हे झाले नाही पाहिजे. पण तुम्ही न मोर्चामध्ये सामील होतात, न तुम्ही कुठे पत्र लिहितात, न तुम्ही कुठे आंदोलन करतात. तुम्ही काय म्हणतात? आमचा पण विरोध आहे. हे कसला विरोध आहे? बंद दारामध्ये विरोध करायचा काही अर्थ नाही. हे होता पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पूर्वीजी मला हे सांगा की जेव्हा दुबार मतदारांची सगळं पोलखोल आम्ही केलो, म्हणजे विरोधक म्हणून आमचे पक्षाचे सगळे नेत्यांनी केले आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केला, दिनेश वाघमारे सरांनी आणि चोकलिंगम सरांनी, की हा हे तुमचा मुद्दा एकदम खरा आहे, चूक आहे, आम्हाला वेळ द्या, आम्ही काहीतरी करतो. तर हे बघा, राज्यामध्ये स्थानिक निवडणूकचे इलेक्शन सुरू आहे. 2 डिसेंबरची इलेक्शन कोर्टामुळे 20 डिसेंबरला गेली ना, म्हणजे हे कोणाची चूक होती? काय विपक्षी चूक होती? नाही, हे यांची चूक होती. नाना पटोले साहेब काय म्हणत आहे की यांना तुम्ही काढा, म्हणजे यांना हे जे पदावर बसले आहेत त्यांची तुम्ही हकालपट्टी. ठीक आहे, संविधानिक प्रक्रियामध्ये आम्ही नाही करू शकत जे तुमचे स्पेशलिस्ट लोकांनी सांगितलंय, पण आम्ही लोकतंत्रमध्ये आहोत, आम्ही लोकशाहीमध्ये आहोत. जर कुठेतरी चूक असेल तर आमचा अधिकार आहे की आम्ही तो विषय घेऊन नक्की हा अधिकार आहे आणि मला वाटतं त्या अधिकाराच्या अंतर्गतच सभागृहामध्ये हा मुद्दा म्हणजे काय तुम्ही काही पण करणार आणि तुम्ही इथे बसून हे सांगणार की चुका आहे पण आम्ही काही अगदी बरोबर आहे दुबेजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. आज सभागृहामध्ये सुद्धा अत्यंत नाना पटोलेंनी